मध्ये नाचावं, उड्या माराव्या, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचायचंय ना कीर्तनात नाचा, नाचायचंय ना मंदिरामध्ये नाचा, नाचायचंय ना पंढरपूरला या, नाचायचंय ना जावा आळंदीला, नाचायचंय ना जावा देहूला. हिथं नाचावं. पण आमचा वारकरी इथलं सांगत नाही बरं का, आणि त्यांनी मग बाहेर पडायचं. तिथलं सांगत नाही. आमचा वारकरी कीर्तनात नाचतो, लग्नात बघा तुम्ही नवरदेव घोड्यावर, भर चौकात, भर रस्ते. नामदेव महाराज कीर्तन करताय, पुढं कोण नाचते? नामदेव कीर्तन. देव नाचला किती, नाचता नाचता देवाचा गळा. पितांबर महाराज उपर्ण देवाचं गळालं, पण देवाला पत्ता लागला का? महाराज एवढं महाराज नाचा, इथंच नाचा बरं का, कुठेही नाचू नका. इथं महाराज या, नाचा, आनंद भोगा. एक लक्षात घ्या, आनंद भोगण्याकरता महाराज देवानं वैकुंठ सोडलं. या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडूनी आणि मला संतांच्या संगती नाचण्याकरता, उड्या मारण्याकरता देवानं वैकुंठ सोडलं. मग देवानं सोडलं ना, मग संतांनी सोडलं. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ. मला हा काला खाण्याकरता, हा दहीभात खाण्याकरता, आणि हा भक्तिरस, हा आनंद भोगण्याकरता माझ्या देवानं वैकुंठ सोडलेला आहे, संतांनी वैकुंठ सोडलेला आहे. एक लक्षात घ्या, संत महात्मे वैकुंठ सोडतात, यात काही नवल नाही. संत वैकुंठ सोडतात, यात नवल नाही. मला सांगा, सगळ्यांची अपेक्षा काय? आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा. सगळ्यांची अपेक्षा काय? आपल्याला एकदा मोक्ष मिळावा. पण ते तुक म्हणतात, आम्हाला मोक्षाची गरज नाही. पण मोक्षाची का गरज नाही? हा आनंद भोगण्याकरता, हा भक्तिरस भोगण्याकरता आम्हाला मोक्ष नको. त्यांचा अभंग आहे, मोक्षपदी तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे. अरे आम्हाला मोक्ष पद नको, पण कारण कोणतं आहे? विठे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस. अरे त्या महाराज देवाचं विठेवरचं रूप पाहण्याकरता, हा भक्तिरस भोगण्याकरता आम्हाला मोक्ष पद नको. हा महाराज एवढा आनंद आहे. महाराज नाचावं, महाराज उड्या माराव्या. हा महाराज खरा कीर्तनाचा, खरा महाराज भजनाचा आनंद असतो. असो जास्त महाराज लांबवत नाही. जवळजवळ 11 वाजता म्हणजे 1.5 तास कीर्तन सेवा झाली. आताशी 1.5 तास, आणखी 4 तास मला पाहिजे बरं का. घाबरू नका, फक्त अर्धा तास मला सेवा थांबवतो. आता माझी उभारायची कॅपॅसिटी नाही. प्रवास करून थकलो बाबा मला. आता एकादशी आणि मी काही खात नाही एकादशीला, फळ वगैरे काही करत नाही एकादशीला. प्रवास भरपूर झालाय आणि रोज सेवा आहे. फक्त कालचं कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. का हो तुको बरया, तुमचा देव फक्त प्रेमच करतो का?
फक्त मायाच करतो का नाही? आणि त्या मायेच्या पाठीमाग, त्या प्रेमाच्या पाठीमाग माझा देव आपल्या भक्तांची वासना पूर्ण करतो. आणि नुसती वासनाच पूर्ण करत नाही, नुसती इच्छा पूर्ण करत नाही, आणखी ते आपणा, अरे माझ्या जवळ आपला देव मला सोबत घेऊन जातो. पडी देह भाव पुरवी वासना, आणखी ते आपणापासून न्यावे. अरे आपल्या भक्तांची कोणती इच्छा असू द्या, कोणती वासना असू द्या, माझा देव पूर्ण करतो. नुसती वासना पूर्ण करतो का? नाही. आणखी ते आपणापाशी न्यावे. अरे माझा देव स्वतः जवळ महाराज आपल्या भक्तांना बोलून घेतो. हे जर प्रमाण सोडायचं असेल तर माझ्या तुकोबारांचं चरित्र पहा. पण चरित्र पाहायचं कोणतं? आधीचा काळ आणि शेवटचा काळ. अवताराच्या आधीचा काळ पहा आणि शेवटचा काळ पहा. तर हे दोन काळ जर पाहिले तर माझं हे चरण माझं लगेच सुटतं. बघा तुकोबाराय कोणाचा अवतार आहे? ठीक आहे का? माझे तुकोबाराय संत नामदेव महाराज त्यांचा अवतार आहे. संत नामदेव महाराज त्यांचे अभंग राहिलेले पूर्ण करण्याकरता देवाच्या आज्ञेने माझ्या तुकोबारायांचा अवतार आहे. तुकोबाराया माझा प्रिय भक्त हा नामदेव समाधी घेतली, काही अभंग राहिले, अभंग रचना करा, गाथा निर्माण करा, ह्या जगाचं कल्याण करा. देवानं सांगितल्यामुळे देवाच्या आज्ञेने माझ्या तुकोबारायांचा अवतार आहे. देवा अवतार घेतो, अभंग लिहितो, ह्या जगाला उपदेश करतो. पण माझी एक वासना आहे, माझी एक इच्छा आहे. कोणती वासना आहे? देवा माझं अवतार कार्य पूर्ण झालं की मी चौघांच्या खांद्यावर जाणार नाही म्हणले. मग काय वासना आहे, काय इच्छा आहे? तुम्हाला खाली यावं लागेल आणि मला घेऊन जावं लागेल. मला देवानं दिलं वचन, तुकोबाराया ह्या अवतार मी येतो घ्यायला. महाराज माझे तुकोबाराय अवतार घेतात, जगाचं कल्याण करतात. आपल्या कीर्तनातून, आपल्या भजनातून माझ्या देवाचा महिमा सांगतायत, संतांचा महिमा सांगतात, कीर्तनाचा महिमा सांगतात. आणि तुमच्या आमच्यावरती उपकार केला, केले उपकार सांगू मी काय? आपण करी माझ्या संतांचे उपकार काय सांगू? आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती. अरे माझे संत महात्मे उपकार करतात. एक लक्षात घ्या, जर संत महात्मे अवतार जर घेतला नसता आज कीर्तन झालं नसतं, आज भजन झालं नसतं, आज गाथ्यावरचं पारायण झालं असतं का? महाराज नाही, संतांचे उपकार आहेत. आणि उपकार केला आणि देवाच्या आज्ञेने माझ्या तुकोबारायांनी महाराज गाथा निर्माण केला. अरे ज्याला आपण पाचवा वेद म्हणतो असा तुकोबारायांचा महाराज गाथा आहे. गाथा पुन्हा करता, अरे ज्याचा माता नीट नाही त्याला तुकोबारायांचा गाथा आहे. अरे गाथा महाराज वाचावा. काय अभंग आहेत, काय तुकोबारायांचे अक्षर आहेत. एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये तुकोबारायांचे कठ्ठर वैरी रामेश्वर शास्त्री गावातल्या लोकांचं ऐकून महाराज ते अभंग घेतले, तो गाथा घेतला, त्या वह्या घेतल्या, गेले पाण्याकडे, त्याला बांधली दगड, त्याला दगड बांधली, दगड बांधून महाराज तो गाथा ते अभंग महाराज पाण्यामध्ये सोडून दिले. पण काय अभंगाची ताकद आहे. जळी दगडा सहित वह्या झालेल्या जैशा धाया, धन्य तुकोबा समर्थ येणे केला हा. दगडा सहित अभंग तरंगले, दगडा सहित वह्या तरंगल्या, दगडा सहित गाथा तरंगला. पण महाराज दगड कोणती तरंगली? दगड तरंगली बरोबर आहे, पण दगड तरंगली कोणती? अभंगाला बांधलेली, गाथ्याला बांधलेली तीच दगड तरंगली. बाकीचे दगड महाराज बुडाले. आपण सुद्धा काय करा, अभंगाला बांधून घ्या, अभंगाचं पारायण करा. महाराज गाथ्याच्या अभंगाचं पाठांतर करा. आपण जर गाथ्याचं पाठांतर केलं, अभंगाचं पाठांतर केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण महाराज नक्की तरंगू. हा संतांच्या अक्षराचा महिमा आहे. आमच्या दादांच्या फळावरती पूर्वी असा नियम होता केशव महाराज, ज्याला गाथा पाठ त्यानं कीर्तन करायचं, ज्याला 1000 अभंग पाठ त्यानं पहिली चाल म्हणायची, ज्याला 500 अभंग पाठ त्यानं माझं फोकस करू नको, मला गाथा काही पाठ नाही. हे नियम कशा करता? अरे संतांची अक्षर कशा करता? अरे केवळ आपल्या जीवनाचा उद्धार होण्याकरता, आपल्या जीवनाचं कल्याण होण्याकरता. अरे माझा हा महाराज गुरूंचा नियम होता. आणि त्या काळामध्ये माझे पंजोबा सगळा गाथा पाठ केला, म्हणून दाखवला. शापा सांडे महाराज
गातापाठ केला, करा दशमीचं कीर्तन आमच्या पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं, वडिलांनी केलं. आता आम्ही सेवा करतोय. आम्ही सेवा का करतो? केवळ त्यांनी गाथा पाठ केल्यामुळे आम्ही महाराज ते फळ आम्ही महाराज भोगतोय. असा हा महाराज पवित्र गाथा माझ्या संतांनी माझ्या महाराज तुकोबने महाराज निर्माण केला. पण पुन्हा करता केवळ महाराज तुमच्या आमच्या करता. हे सगळी ग्रंथ संपदा कुणा करता? आमच्या करता. आणि माझ्या संतांचं हे दुकान आहे. हे दुकान माझ्या संतांचे घातला दुकान देती आली अशी दान संत उधार उधार भरले. लक्षात घ्या, माझ्या संतांचे हे महाराज दुकान आहे. या दुकानामध्ये या आणि हा महाराज माल खरेदी करा. हे माझ्या संतांचं दुकान आहे. संत सज्जने मांडले दुकाने, संत सज्जने मांडले दुकाने. हे जला पाहिजे ते आहे रे, हे जला पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती मुखात राहते, मुक्ती मुक्ती मुखात राहते. दयाकडे कोणी न पाहे रे, दयाकडे आहे न पाहे रे. नाटक गावच्या गावारे गया सुगडे लावारे, नाटक गावच्या गावारे गया सुगडे लावारे. नाटक गावच्या गावारे गया सुगडे लावारे, नाटक गावच्या गावारे गया सुगडे लावारे. संत सज्जने मांडले दुकाने, नैने मांडले आहे रे. भक्ती भक्ती भुकात झाली ताकडे कोणी न पाहे रे. भक्ती भक्ती भुकात झाली ताकडे कोणी न पाहे रे. संत सज्जने मांडले दुकाने, नैने मांडले भक्ती भक्ती भुकात झाली कोणी न पाहे रे. भक्ती भक्ती भुकात झाली कोणी न पाहे रे. न पाहे रे. आणि माझ्या संतांचं महाराज हे दुकान आहे. त्या दुकानामध्ये या आणि हा माल खरेदी करा. जो असं अवतार कार्य तुकोपर्यंत पूर्ण झालं. देवा, आता माझं काम झालं. तू मला वचन दिलंय, खाली ये आणि मला घेऊन जा. महाराज देवाला भक्ताचं ऐकावं लागतं. माझा देव भक्तांच्या अंकित आहे. देवानं काय केलं? विजेच्या आधी बरोबर दशमी दिवशी वैकुंठ सोडलं आणि माझा देवानं मला तिहू गाठलं. पाहुणे घराशी आजी आले ऋषी किती गायक रूपचार गोप. माझ्या देवानं मला वैकुंठ सोडलं आणि मला तिहू गाठलं. तुकोबाला या, चला वैकुंठाला मी घेऊन जायला आलोय. महाराज मुक्काम वाढला. झाली एकादशी, झाली खिरापत, झाली होळी, खाल्ली पुरणपोळी. तुकोबाला या, अहो चला वैकुंठाला. मी केव्हापासून आलोय, चला वैकुंठाला. महाराज देवानं काय केलं? बरोबर बिजेला 12 वाजता विमान पाठवलं. प्रयाण काळी देवे विमान पाठवले. कळीच्या काळामागे अद्भुत वर्तवले. मानव देह घेऊन गेले. निळा म्हणे सकळा. माझ्या देवानं काय केलं? महाराज बिजेला बरोबर 12 वाजता विमान पाठवलं आणि माझ्या तुकोबरायांना वैकुंठामध्ये महाराज घेऊन गेले. तुम्ही जावा आणखी सुद्धा महाराज देऊला. अर्धकरी मिठू आमाची बाबरा, कोणी दैताला, कोणी दैताला मुक्त तुमा. हे अर्धकरी मिठू आमाची बाबरा, कोणी दैताला, आमाशी पावला कुंजाला मुक्त तुका. अरे त्या बिजेला बरोबर 12 वाजता जावा तुम्ही देऊला. महाराज बरोबर कीर्तनाच्या शेवट 12 वाजता ते झाड अजून हलतं. महाराज जावा बिजेला या आळंदीमध्ये. अरे अष्टमीला माऊलींच्या प्रस्थाना वेळेस माऊलींची पूजा होते, पालखींची पूजा होते. आणि सगळ्या मानकऱ्यांचे नाव एकदा दिले, एकदा पालखी उचलली की माऊलींचा कळस आपोआप हलतो. महाराज तुम्ही पैठण नगरीमध्ये या, नाथांच्या वाड्यात जावा. तिथे एक रांजण आहे. त्या रांजणामध्ये वर्षभर तुम्ही कितीही पाणी होता रांजण भरत नाही.
पण त्या षष्टी दिवशी मला माझा देव कधी येतो आणि मला कधी भरतो सांगता येत नाही. त्या षष्टीला एकदा पूजा झाली, नातांचे वंशज फक्त एकच घागर पाणी होतात, ते रांजण आपोआप महाराज भरत. हा संतांचा महाराज महिमा आहे. एक लक्षात घ्या, जगाची रीत आहे. चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. पण चमत्कार केला तर तुमच्या आमच्या करता केला, स्वार्था करता महाराज नाही. असे अनंत उपकार माझ्या संतांचे आहेत. असो, माझा विषय कुठे निघाला महाराज? देव खाली आले म्हणजे पडी देह भाव पुरवी वासना. आणि माझ्या विजय दिवशी माझ्या संतांना, माझ्या तुकोपर्यांना वैकुंठामध्ये घेऊन गेले आणि तिथे आपणा पाशीने माझा देव महाराज स्वतः जवळ आपल्या महाराज भक्तांना महाराज बोलून घेतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये मागे पुढे उभा राही संभाळीत आणि या घात आणि आपल्या भक्तांना सांभाळण्याकरता माझा देव महाराज मागे पुढे उभा आहे. जर संकट पुढे असेल, संकट पुढे उभा आहे. जर संकट पाठीमाग असेल, माझा देव मागे उभा आहे. केशव महाराज हे प्रमाण मी नेहमी सांगायचो, पण ह्या प्रमाणाचा अनुभव मला कधी आला? 2019 साली. 2019 ला मे महिन्यामध्ये लातूर जवळ जेव्हा माझ्या काचा अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला. अक्षरशः मी गाडी चालवतोय, महाराज वडील शेजारी बसले, पाठीमागे माझी आई बसली. आम्ही तिघ जण सकाळी लातूर सोडलं. सकाळी माझं कीर्तन, आमचं गाव होळसंबर मूळ गाव, तिथे माझं सकाळी 10 ते 12 कीर्तन आणि वडिलांचं कीर्तन घाटबुळ इथे सकाळी महाराज त्यांचा काला होता. लातूर सोडला, आम्ही तिघही निघालो. पण मला अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, अक्षरशः गाडीचे चाकवर होते, टप खाली होता. म्हणजे आमचे मुंडके खाली पायावर होते. गाडीचा झाला चुरा. एवढा मोठा अपघात झाला, पण आमच्या तिघांना साधं खर्चटलं पण नाही, साधा रक्ताचा महाराज थेंब पण नाही. ही कृपा कुणाची? देवाची, संतांचे, आमच्या गुरूंचे आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे. एवढा मोठा नाही असं कीर्तनात कुत्र पाहिजे, कीर्तनात कुत्र पाहिजेच. कारण का लोक चर्चा करतात, अरे त्या हंडेच्या पोराचं कीर्तन होतं, साधं कुत्र पण नव्हतं. जर असं कोण म्हणलं सांगा, कुत्र पण आणतो. कारण का कसं आहे माहिती का, तिकडे जास्त कीर्तन करायचं नाही. पण आमचं कीर्तन म्हणजे लोक, अरे नको त्या हंड्याचं कीर्तन नको, कुणाचं कीर्तन ठेवा, हंड्याचं नको, ह्यांना कल्पना का आम्ही खरं बोलतो महाराज. ज्याची खरी सेवा त्याच्या खरी काय जेवा. आणि आम्ही कुणाची बिडवा ठेवत नाही महाराज. जे असेल ते रोख महाराज कुणाला भेटत का, आमची महाराज सेवा खरी आहे ना. असो, एवढा मोठा अपघात झाला, पण साधं महाराज तिघांना खर्चटलं पण नाही. यालाच म्हणतात मागे पुढे उभा काही संभाळित आणि या घात निवाराया. आणि चौथ्या चरणामध्ये योगक्षम घडे त्याचे जवळ भारी वाट दावी करी. एक लक्षात घ्या, माझा देव वाट दाखवतो, वाट दावी करी धरून या. दुसरे कोण वाट दाखवतात? संत महात्मे, सहज बोलणे, हितोपदेश करून सायास. देव एक वाट दाखवतात, संत एक वाट दाखवतात, माणसं वाट लावतात. विश्वास ठेवायचा ना देवावर ठेवा, विश्वास ठेवायचा ना आपल्या संतांवरती. तुका माने नाही विश्वास जावरे. तुका माने नाही विश्वास जावरे. विश्वास
शेवट सांगतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पण विश्वास कोणता? माझा देव प्रेम करतो, माझा देव वासना पूर्ण करतो, माझा देव मागे पुढे उभा राहतो, माझा देव महाराज वाट दाखवतो. जर कुणाचा विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी रस्ते काढा वाचा त्याला विचारा माझा देव करतो का नाही. पण लक्षात घ्या परमार्थामध्ये जर विश्वास असेल तर महाराज परमार्थ करावा. जर आपला विश्वास नाही महाराज परमार्थ काही उपयोग करू नये. किती भजन करा, किती कीर्तन करा, किती वाऱ्या करा, किती नामस्मरण घ्या, जर आपला विश्वासच नाही महाराज देव पावत नाही, देव दर्शन देत नाही. विश्वास महत्वाचा आहे. अरे परमार्थ थोडाच करा पण विश्वास ठेवा. महाराज विश्वास असेल तर माझा देव महाराज दर्शन देतो. पण आपला विश्वास नाही बरं का, आपला विश्वास नाही. बघा तुम्ही आपण घरामध्ये रोज स्वयंपाक करतो, आपला महाराज देवाला रोज नैवेद्य असतो, पण आपला विश्वास आहे हा देव जेवत, हा आपला विश्वास आहे. महाराज देव जेवतो का हा आपला विश्वास आहे. पण काय नामदेव महाराज अवघा 5 वर्षाचं वय सांगितलं नामदेवा हा नैवेद्य घे
दाखव देवाला. महाराज नैवेद्य घेतला, मंदिरामध्ये आले, विश्वास ठेवला हा देव जेवण करतो आणि देवाला जेवण करावं लागलं. नोय हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा आणि विश्वास ठेवला आणि माझ्या देवानं जेवण केलं. विश्वास महत्वाचा आहे, विश्वास महत्वाचा आहे. जर विश्वास असेल तर माझा देव महाराज नक्की भेटतो. एक नदी काठी एक साधू महाराज मांडी घातली, नाग दाबले, नाग सोडतोय, नाग दाबतोय, नाग सोडतोय. एक लहान मुलगा आपले महाराज गाई घेतले, चरतोय महाराज, ते सोडले आणि गेला. साधू महाराज काय करताय? नाग दाबताय, नाग सोडताय, करता काय? अरे मुला, नाग दाबलं की देव दिसतो म्हणला. सहज म्हणला. लहान मुलगा आहे म्हणला, योग याग विधी ह्याला सांगून काय करणार आहे म्हणला. तो सहज म्हणला, अरे मुला, नाग दाबलं की देव दिसतो. महाराज लहान मुलगा विश्वास ठेवला, नाग दाबले की देव दिसतो, नाग दाबलं की देव दिसतो. महाराज आपली गाई घेतली, म्हशी घेतली, घरी गेला, जेवण केलं, झोपला. सकाळी उठला, आंघोळ केली, जेवण केलं, डबा घेतला, गाई म्हशी घेतल्या. महाराज नदी काठी आला, सोडल्या चरायला, विश्वास ठेवला. विश्वास महत्वाचा आहे. विश्वास ठेवला, नाग दाबलं की देव दिसतो. देवाला पाहायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. मांडी घातली आणि महाराज नाग दाबून धरलं. आता दाबावं कधी, सोडावं कधी, वेळेची मर्यादा आहे, त्या टायमाची मर्यादा आहे. विश्वास ठेवला, नाग दाबलं आणि मला सोडायला काही तयार नाही. शेवटी देवाला काळजी पोषितो जगाशी एकला तो. देवाने विचार केला, तो साधू सहज म्हणलाय, नाग दाबले की देव दिसतो, हा फुकट मरेल. विश्वास ठेवलाय, दर्शन दिलं पाहिजे. देवाने काय केलं? विठेवर नवडी मारली, नदी काठी देव हजर. अरे मुला, नाग सोड, हे दर्शन मी आलोय. डोळे उघडले, दर्शन घ्यावं का नाही? दर्शन नाही घेतलं. अरे मी देव आहे, दर्शन घे. तो मुलगा म्हणला, तू देव कशावरनं? तू म्हणतोय देव आहे, पण कशावरनं? अरे मी तर खरा देव आहे. नाही म्हणा, तू इथं थांब म्हणला. जन मला सांगितलं, नाग दाबलं की देव दिसतो, मी त्याला घेऊन येतो म्हणला. मग दर्शन घेतो. देव म्हणा तेवढंच काम आहे काय म्हणला. त्याला सांगणार, मग तू दर्शन घेणार. मी निघालो वर, जा म्हणला. नाग दाबलं की बरोबर खाली येतो म्हणला. वर मग कळलं होतं. देवाने विचार केला, वर जायचं, परत खाली यायचं. जा म्हणला, त्या साधूला घेऊन या. महाराज गेला गावात. साधू महाराज, चला लवकर, चला लवकर. काय सांगितलं? नाग दाबलं की देव दिसतो. देव आलाय, दर्शन घ्यायचंय. सांगा हा खरा देव आहे का? साधूने विचार केला, माझी 6वी पिढी परमार्थामध्ये आम्ही भजन कीर्तन करतोय, देव आमच्या स्वप्नात येत नाही. ह्याचा कसा भेटला? कुठे आहे देव? मला ते साधू आणि तो मुलगा नदी काठी आला आणि सांगितलं, हा खरा देव आहे, सांगा आहे का? महाराज माझा देव फार चतुर आहे, देव भक्ता करता भोळा आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची पोवळी. माझा देव आपल्या भक्ता करता भोळा आहे, पण इतका कथा कसा आहे? चतुर तो शिरोमणी. माझा देव मला फार चतुर आहे. देवानं काय केलं? आपलं रूप मुलाला दाखवलं. साधूला महाराज देव दिसना. अरे हा काय देव आहे? हे हात, हे पाय, हे पितांबर, हा तुळशीचा हार, हा बुक्का. देवाचं सगळं वर्णन केलं, पण महाराज त्या साधूला काही देव दिसना. मुलाच्या लक्षात आलं, देव आपल्याला दिसतोय, साधूला दिसना. देवा दर्शन देतो का नाग दाबू? देव म्हणा, नाग काही दाबू नको म्हणला, देतो दर्शन. महाराज देवानं दर्शन दिलं. साधू म्हणा, हा तर खरा देव आहे. मला त्या साधून आधी मुलाच्या पाया पडला, मग देवाच्या पाया पडला. विश्वास ठेवला, नाग दाबलं की देव दिसतो. तसा महाराज परमार्थामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. जर विश्वास असेल तर महाराज परमार्थ करावा. जर विश्वास नसेल महाराज किती परमार्थ करा, महाराज तो सफल ठरत नाही. विश्वास ठेवून महाराज परमार्थ करा. तुकोबा सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचार. महाराज ते सांगतो. जास्त लाभोती 11:30 महाराज वाजत आले. जवळजवळ 2 तास 2.5 तास महाराज सेवा महाराज झाली आहे. फार आनंद वाटतो महाराज. आज पहिल्यांदा आपल्या गावात आज कीर्तन सेवेचा महाराज योग. मला वाटतं 2 कुर, हे कुर आणि वरचं एक कुर. हे आपलं जुनं गाव. आपल्या महाराज जुन्या गावात महाराज आपल्या मंदिरासमोर आज महाराज पहिल्यांदा आज सेवेचा महाराज योग आला. फक्त एवढंच सांगतो, ज्याच्या गाण्यामध्ये माळ नाही, माळा घाला.
वारकरी व्हा आणि वारकरी होऊन महाराज जीवन जगा. कुणाकडे माळा घाला, पण माळा घाला. माळ घालणं आवश्यक आहे. वारकरी होणं मला आवश्यक आहे. तुम्ही आता जाता पंढरपूरला, देवाचं दर्शन घेता, पण ते पंढरपूर तुम्हाला सामान्य गाव दिसेल. ते पंढरपूर सामान्य गाव दिसेल. तुम्ही गळ्यामध्ये माळ घाला आणि या पंढरपूरला होय होय वारकरी पाहे पाहे रे. गळ्यामध्ये माळ घाला, महाराज पंढरपूरला या आणि ते पंढरपूर कसं आहे, झळझळीत सोनं सळा, कलश दिसे सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे. आणि माझं पंढरपूर सोन्याचं आहे, पण सोनं दिसेल कवा? गळ्यामध्ये माळ घाला आणि महाराज वारकरी व्हा आणि वारकरी होऊन महाराज जीवन जगा. अरे सप्त्यामध्ये कमीत कमी 10 तरी वारकरी झालेच पाहिजे, तर मला ते सार्थक सुद्धा केल्याचं आहे. एवढा खर्च कशा करता, आम्हाला बोलवायचा कशा करता, हे भजनी लोक, हे मृदंगाचार्य बोलवायचे कशा करता? अरे परिवर्तन झालं पाहिजे. सप्ताहामध्ये मनोरंजन करता नाही, परिवर्तन झालंच पाहिजे. वारकरी झालाच पाहिजे, माळकरी झालाच पाहिजे, तर मला ते सप्ताह केलं मला सार्थक आहे. एवढे लाखो रुपये आपण खर्च का करतो? केवळ मला व्यसन मुक्त व्हावं. कोणतंही व्यसन आपल्या अंगाला मला लागू नये त्याकरिता मला गळ्यामध्ये माळ घाला, वारकरी व्हा आणि जीवन जगा. मला वारकऱ्यांचा अधिकार फार मोठा आहे बरं का. पंढरीचे वारकरी या अधिकारी, शिष्याचे वारकऱ्यांचा हा अधिकार आहे. आणि वारकऱ्यांचा अधिकार तुम्हाला कळला नाही. वारकऱ्यांचा अधिकार देवाला कळला. देव इच्छिल चरणीची माती धावत चालती मागे मागे, तयाच्या चिंतने तरतील दोषी चलती राशी. म्हणजे हा वारकऱ्यांचा अधिकार. वारकरी व्हा, महाराज गळ्यामध्ये माळ घाला, आपल्या आई वडिलांचा मला सांभाळ करा, हाच महाराज खरा परमार्थ आहे. एवढंच मला बोलतो, इथेच थांबतो. काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष समजा, आणि जे काही मला